तुम्ही लग्नाच्या नावाखाली फसवणुकीच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतील। कुणी दागिने घेऊन पळालं तर कुणी बँक खातं रिकामं केलं। पण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये लुटेरी दुल्हनचा असा काही नेक्स्ट लेव्हल प्रकार समोर आलाय, जो ऐकून पोलीस ही डोकं खाजवायला लागले आहेत। ज्या माणसानं अतिशय भावुक होऊन डोळ्यात पाणी आणून मुलीचं कन्यादान केलं, तोच शेवटी नवरीचा खरा नवरा निघालाय। होय, नात्यांचा असा मल्टीवर्स ऑफ मॅडनेस तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल। ग्वाल्हेरच्या नाका चंद्रवदनी भागात राहणाऱ्या 35 वर्षीय रतन शर्मा यांच्या घरात 5 भाऊ होते, पण एकाचंही लग्न झालेलं नव्हतं। घरात शहनाई वाजवण्याची तीव्र इच्छा होती। अशातच शेजारी राहणाऱ्या सोनू तिवारी नावाच्या एका हितचिंतकाला शर्मा कुटुंबाची हीच हळवी नस सापडली। सोनूने तात्काळ मॅच मेकिंगचं दुकान उघडलं आणि म्हणाला, माझा एक गरीब मित्र आहे सोनू चव्हाण, त्याला आपल्या मानलेल्या बहिणीसाठी चांगला मुलगा हवाय। शर्मा कुटुंबाने मुलगी पाहिली, पसंत केली आणि सोहळा ठरला। 7 मे रोजी एका आलिशान हॉटेलमध्ये थाटामाटात लग्न पार पडलं। या लग्नामध्ये शर्मा यांनी कोणतीही कसर सोडली नव्हती। तब्बल 7 लाख रुपये या लग्नासाठी त्यांनी खर्च केला होता। पण त्यांना काय माहित होतं की या टोळीच्या मनात नेमकं काय शिजतंय। या टोळीचं नियोजन पाहिलं तर बॉलिवूडचे मोठे दिग्दर्शकही त्यांच्या पाया पडतील। लग्नात वधू पक्षाकडून आलेले सगळेच नातेवाईक हे भाड्याचे कलावंत होते। स्वतःला मुलीचा भाऊ म्हणून घेणाऱ्या सोनू चव्हाणच्या खऱ्या आईने नवरीची आई बनून विधी केले। सोनूची सख्खी बहीण मेहुणा आणि भाऊ यांनीही नवरीचे जवळचे नातेवाईक म्हणून अशी काही अभिनयाची जुगलबंदी केली की त्यांना ऑस्कर द्यायला हवा होता। सगळं काही सुरळीत होतं। नवरी गृहप्रवेश करून घरात आली, पण ट्विस्ट अजून बाकी होता। लग्न तर झालं, पण नवरीबाईंना रात्री अपरात्री मोबाईलवर चॅटिंग करण्याची भारी हौस। रतनराव जागे झाले की नवरी स्क्रीन लपवायची। संशयाची पाल चुकचुकली आणि एका रात्री रतन यांनी नवरीचा मोबाईल हिसकावून तिचं व्हॉट्सअप उघडलं। तिचे चॅट्स वाचताच बिचाऱ्या रतन यांच्या पायाखालची जमीनच सरकली। ज्या साल्याने म्हणजेच सोनू चव्हाण याने लग्नात मोठ्या उत्साहाने कन्यादान केलं होतं, तो दुसरा तिसरा कोणी नसून नवरीचा खराखुरा पती निघाला। या जोडप्यानं 2024 मध्येच आग्रा येथील मंदिरात प्रेमविवाह केलेला होता। म्हणजेच आधी लग्न झालेलं असतानाही आपल्या बायकोचं दुसऱ्यासोबत लग्न लावून त्याला लुटायचं, हा या जोडप्याचा बिझनेस मॉडेल होता। घरचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून जाण्याचा या पती पत्नी आणि या त्रिकुटाचा डाव होता। पण शर्मा कुटुंबाने हुशारी दाखवली। नवरीला घरातच लॉक केलं आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं। आता पोलिसांनी या तिघांवर म्हणजेच राधा, तिचा नवरा सोनू चव्हाण आणि या संपूर्ण नातेवाईक मंडळीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। पोलीस आता या सर्वांना खाकीचं आदरातिथ्य देण्यासाठी शोध घेत आहेत।